शनिवारवाड्यातल्या आपल्या महालात वाराणसीबाई वेणीफणी करत होत्या. जवळ सखू बसली होती. चैत्रातली सकाळ आल्हाददायक होती. मोठ्या आरशात पाहून वाराणसीबाईंनी कुंकू नीट लावलं आणि मग आरसा बाजूला सारून आळस दिला. बाईसाहेब, सकाळीच आळस कसला देता? सखू आरसा उचलून बाजूला ठेवत म्हणाली. अगं, आज सकाळपासून उत्साहच नाही. वाराणसीबाई म्हणाल्या, सारं अंग जडावलंय. सखू हसली. तिनं ओळखलं होतं. वाराणसीबाईंना कशाची तरी तीव्र वासना झाली की त्यांना असं होत असे. तिनं विचारलं, बाईसाहेब, आज कशाची इच्छा झालीय? अगं, सांगायला सुद्धा लाज वाटते. त्यात काय लाजायचं, सांगा तर खरं. सखू वाराणसीबाईंच्या केसात खोवलेलं फूल सारखं करत म्हणाली. कर्दळीच्या फुलांचा वास घ्यावा असं एकदम वाटायला लागले. खाली गालीच्यावर पिसारा उभारून नाचणारा मोर काढला होता, त्याच्याकडे बघत वाराणसीबाई म्हणाल्या, हा तिच्या, एवढंच ना, मी आत्ता आणते कर्दळीची फुल. असं म्हणून सखू उठली आणि भरभर चालत महालातून बाहेर पडली. ती परत आली ती टोपलीभर पिवळी आणि तांबडी कर्दळीची फुलं घेऊनच. ती फुलं पाहताच वाराणसीबाई सुखावल्या. त्यांनी ती मोठ्या पाकळ्यांची फुलं ओंजळीत घेतली आणि समाधानानं हुंगली. बाईसाहेब, फुलं गोळा करताना एक नवलच पाहिलं. सखू सचिंत मुद्रेनं म्हणाली. काय ग, काय पाहिलंस? फुलांची ओंजळ नाकाशी धरून वाराणसीबाईंनी विचारलं. आपली ती केळ आहे ना, ती व्यायली, पण तिनं लोंगर दक्षिणेकडे टाकलेला आहे, म्हणून भटजी बघायला आले होते. मग त्यात नवल ते कसलं? भटजी म्हणत होते, वाड्यात केळीनं अद्यापपर्यंत कधीही दक्षिणेकडे लोंगर टाकलेला नाही. फार अशुभ असतं म्हणतात ते. असं, बरोबर आहे. मला आता आठवलं. वाराणसीबाई फुलं खाली टाकून एकदम म्हणाल्या, माझ्या माहेरी हे एकदा असंच झालं होतं. बाबांनी मग शांत केली होती. सखू, जा, हरभटजींना बोलवून आण, त्यांनाच विचारूया. सखू न उठता तशीच बसून राहिली. वाराणसीबाई म्हणाल्या, अगं सखू, जा, हरभटजींना घेऊन ये. बाईसाहेब, हरभटजी आता कुठे आहेत? कारभाऱ्यांनी त्यांना केव्हाच तुरुंगात टाकलंय, सखूनं माहिती दिली. कारभाऱ्यांनी? त्रिंबकजींनी? हुजऱ्याला पाठवून कारभाऱ्यांना बोलवून घे, वाराणसीबाईंनी आज्ञा दिली. आणि हे पा, ही फुलंही घेऊन जा, मला त्यांचा वास आता सहन होत नाही. सखू फुलं गोळा करून बाहेर गेली. थोड्या वेळात त्रिंबकजी आला. त्यानं लावून मुजरा केला. त्रिंबकजी, हरभटजी कैदेत आहेत? वाराणसीबाईंनी विचारलं. होय बाईसाहेब, लक्ष्मणपंताला आपल्याला ताबडतोब वर्दी देण्याबद्दल सांगितलं होतं, त्रिंबकजी नम्रतेनं म्हणाला. आत्ता मला आठवलं, वाराणसीबाई म्हणाल्या, अलीकडे मी फार विसरायला लागले. तुमच्या कारकुनानं वर्दी दिली होती खरी, पण त्रिंबकजी, मला एक शांत करायचे. हरभटजीला एक दिवसाकरता तुम्हाला सोडता येणार नाही का? त्रिंबकजी काही बोलणार तोच सखू दाराशी उभी होती. ती एकदम धावत आत आली. धापा टाकत ती म्हणाली, बाईसाहेब, सरकार स्वारी इकडेच येत आहेत, सडेच दिसत आहेत. वाराणसीबाई उठून उभ्या राहिल्या. श्रीमंत आत आले. त्यांनी मलमलचा अंगरखा अंगात घातला होता. खाली करवत काठी धोतर आणि गळ्यात फक्त कंठा होता. त्रिंबकजीनं श्रीमंतांना लावून मुजरा केला. आमचे कारभारी इकडे काय करतायत? श्रीमंतांनी त्रिंबकजीला पाहून हसत विचारलं. त्रिंबकजी ऐवजी वाराणसीबाईंनीच उत्तर दिलं. हरभटजी कारभाऱ्यांच्या कैदेत आहेत. त्यांना शांत करण्यासाठी एखादा दिवस सोडता येईल का, हे मी कारभाऱ्यांना विचारत होते. शांत कशाबद्दल? केळ दक्षिणाभिमुखी व्यायली आहे ना, शांत करावी म्हणते. मग त्याला हरभट कशाला पाहिजे? श्रीमंत म्हणाले, फितुराबद्दल आम्ही त्याला कैदेत टाकलंय. ब्राह्मण नसता तर फासावरच चढवला असता. त्याची रद्दबदली तुम्ही केली म्हणजे त्रिंबकजी अडचणीत पडणार. हरभटाऐवजी दुसरा चांगला ब्राह्मण आम्ही तुमच्याकडे नेमून देतो. त्याच्याकडून शांत करून घ्या. ठीक आहे, त्याप्रमाणे करीन. त्रिंबकजी जाण्यासाठी निघाला. त्याला थांबण्याचा इशारा करून श्रीमंत म्हणाले, आम्ही आता एका नाजूक कामात तुमचा सल्ला घ्यायला आलो. त्रिंबकजी, तुझं मत आम्ही नंतर घेणार होतोच, पण आत्ताच घेतो. म्हणजे ही बाब घरगुती आहे तशी राजकारणीही आहे.
श्रीमंत बैठकीवर बसले. जवळच वाराणसीबाईही बसल्या. तबकातून विडा घेऊन त्यांनी श्रीमंतांना दिला. त्या म्हणाल्या, नाजूक कामात माझा आणि त्रिंबकजीचा सल्ला उपयोगी पडेल असं वाटत नाही. त्या कामी सल्ला देणारी माणसं वेगळीच आहेत. श्रीमंतांनी वाराणसीबाईंकडे पाहिलं. त्यांच्या नजरेला नजर देण्याचं धैर्य श्रीमंतांना झालं नाही. ओशाळलेला हास्य करून त्यांनी ती नजर टाळली. ते म्हणाले, तुम्ही आमच्या वर्मावर बोट ठेवलं, पण हे नाजूक काम वेगळंच आहे आणि याचा तुमच्याशीच संबंध आहे. माझ्याशी? होय, गंगाधर शास्त्री पटवर्धनांचा मुलगा आहे. शास्त्रीबांनी त्याची मुंज काढली आहे. श्रीमंत म्हणाले, तुमची 8 वर्षाची बहीण वाईस आहे ना, ती शास्त्र्यांच्या मुलाला द्यावी आणि त्यांच्याशी नातं जोडावं असा आमचा मानस आहे. वाराणसीबाई लगेच काही बोलल्या नाही. काही दिवसांपूर्वी शास्त्र्यांची बायको ओटी भरण्यासाठी वाराणसीबाईंकडे वाड्यात आली होती. तिच्याबरोबर त्यावेळी शास्त्र्यांचा थोरला मुलगाही होता. मुलगा मोठा गोड होता. वाराणसीबाईंच्या मनातही भरला होता, पण बाहेर चाललेल्या राजकारणाची थोडीफार कल्पना त्यांना होती म्हणून त्या गप्प होत्या. आता श्रीमंतांनीच विषय काढल्यावर त्यांना आनंद झाला. पण वरकरणी तसं न दाखवता त्या म्हणाल्या, त्रिंबकजी, तुमच्या राजकारणाची काही हरकत आहे का याला? राजकारणाची हरकत मुळीच नाही, त्रिंबकजी म्हणाला. उलट हा संबंध घडून आला तर माझं स्वप्न खरं होण्याची शक्यता आहे. कोणतं स्वप्न? शास्त्रीबुवांना मराठी राज्याचं कारभारी पद देऊन मी श्रीमंतांच्या सेवेत आयुष्याचं सार्थक करावं असं माझ्या मनात फार आहे. शास्त्रीबुवा पेशव्यांचे नातेवाईक झाले तर या राज्याबद्दल त्यांना आत्मीयता वाटेल आणि त्यांचा उपयोग राज्याच्या कामी चांगला येईल. मग तुमचं मत काय आहे ते आम्हाला समजू द्या, श्रीमंत वाराणसीबाईंना म्हणाले. मी आपल्या बाहेर थोडीच आहे. जोडा लक्ष्मीनारायणासारखा शोभेल, वाराणसीबाई म्हणाल्या. पण बाबांना विचारावं. हो, वैशाख मासे आम्ही वाईस जाणारच आहोत. त्यावेळी आम्ही श्वशुरांना समक्ष सांगू आणि परमेश्वरी योग असेल तर हे कार्य त्र्यंबकेश्वराच्या यात्रेला जाणार आहोत त्यावेळी नाशिकला उरकून टाकू. पण त्या अगोदर त्रिंबकजी, शास्त्र्यांच्या मुलाची मुंज होताच त्यांच्या मनाचा कल काय आहे तो काढून आम्हाला कळवा. जशी आज्ञा. शास्त्र्यांचं आणि त्रिंबकजीचं रहस्य जमलं ही वार्ता संगमावर कळताच एल्फिन्स्टन साहेबाचा जळफळाट झाला. बडोद्यात इंग्रजांचं प्रस्थान बसवायला शास्त्र्यांचा उपयोग झाला होता. पण वेळ आली तर सारी गायकवाडी पेशव्यांच्या बाजूने करण्याची हिंमत शास्त्र्यात आहे हे एल्फिन्स्टन ओळखून होता. बाळाजीपंत नातूंच्या हेरांकडून ज्या बातम्या संगमावर येत होत्या त्याही अस्वस्थ करणाऱ्या होत्या. त्रिंबकजी हळूहळू आपलं जाणं विणत चालला होता. मराठ मंडळाची पुन्हा जूट होणार अशी लक्षणं दिसू लागली होती. पेशव्यांकडे तक्रार करून उपयोगच नव्हता. ते त्रिंबकजीकडे बोट दाखवत होते. एल्फिन्स्टननं आपलं ठेवणीतलं हत्यार बाहेर काढलं. त्यानं त्रिंबकजीला संगमावर येण्याचं बहुमानाचं आमंत्रण पाठवलं. त्रिंबकजी लवाजमा घेऊन संगमावर आला. वेळ संध्याकाळची होती. वातावरणात थंडावा येत चालला होता. त्रिंबकजीनं भरजरीचा फेटा डोक्याला बांधला होता. त्यावर मोत्यांचा तुरा खोवलेला होता. कमरेला दुशेला आवळला होता. त्यात फक्त लहान कट्यार तेवढी खोवून ठेवलेली होती. अंगात निळसर किनखापी अंगरखा आणि खाली तुमान होती. पायात उत्तर हिंदुस्थानी चढाव होता. नेहमीच्या रिवाजाप्रमाणे स्वागत समारंभ झाल्यावर एल्फिन्स्टन साहेबानं बंगल्यातल्या आतल्या दालनात त्रिंबकजीला नेलं. तिथं मुद्दाम गादी लोडाची बिछाईत केलेली होती. एक मोठा गादीच्या सबंध दालनभर पसरलेला होता. पटेल, तुम्ही श्रीमंतांचे कारभारी झाल्यानं आम्हाला फार खुशी झाली म्हणून आजचा हा समारंभ आम्ही केला. एल्फिन्स्टन साहेब लोडाला टेकून बसत म्हणाला. पण साहेब, ती खुशी तुमच्या वागणुकीत कुठं दिसत नाही. त्रिंबकजीनं एकदम मुद्द्याला हात घालत म्हटलं. त्याचसाठी तुम्हाला आज मी इथं बोलवलं. एल्फिन्स्टन हसण्याचा निष्फळ प्रयत्न करत म्हणाला. तुमच्यावर श्रीमंतांचा इतबार मोठा. तुम्ही सांगाल त्याला श्रीमंत पेशवे होय म्हणणार. तेव्हा आम्ही इंग्रज लोक काय आहोत हे तुम्हाला एकदा समजावून सांगावं आणि तुमच्या दिलात आमच्याबद्दल जो गैरसमज झालाय तो दूर करावा अशी माझी इच्छा आहे. स्पष्ट बोलतो साहेब, पण इंग्रज काय आहेत हे आतापर्यंत ज्याला समजलं नसेल त्याला ते कधीच समजणार नाही.
त्र्यंबकजी साहेबाच्या नजरेला नजर भिडवत रोखठोक आवाजात म्हणाला, पाहता पाहता तुम्ही आम्हाला चारी बाजूने घेरलेलं आहे. आता समजायचं ते काय राहिलं? आमच्या हेतूबद्दल तुम्ही खामखा गैरसमज करून घेताय पटेल. मग तो गैरसमज दूर करणं तुमच्याच हातात आहे. आम्ही काय करावं असं आपलं म्हणणं आहे. ज्या वसईच्या तहामुळं तुम्ही श्रीमंतांना एवढं जखडून टाकलंय त्याचा आम्ही लावतो तो अर्थ मान्य करा आणि मोठ्या मित्रत्वाच्या भावनेनं तुमच्या हालचाली फक्त मुंबई बेटापुरत्याच मर्यादित ठेवा. मग आम्ही दुसरं काय करतो आहोत? श्रीमंतांच्या हितासाठीच त्यांच्या सरदारांशी आणि जहागीरदारांशी लढून आम्ही त्यांना श्रीमंतांची सत्ता मान्य करायला लावतो. हे काम संपलं की आम्ही स्वस्थ बसू. आम्हाला या मुलखात राज्याची हाव थोडीच आहे. साहेब, तुमचं हे काम आणि मराठी राज्य बरोबरच संपावं अशी तुमची पावलं पडतायत. आमच्या सरदारांचा तुम्हाला जो बंदोबस्त करायला सांगितला तो बंदोबस्त हा नव्हता. पिता आपल्या उन्हाळ मुलाला शिक्षा करतो तशी शिक्षा श्रीमंतांच्या मनात होती. तुम्ही त्याला स्वरूप देऊन दुश्मनांच्या दावेदारीचं दिलं आणि साऱ्या मराठी राज्यात कलहाचं भयंकर विष पेरून ठेवलं. होळकरानं पुण्यावर हल्ला केला आणि श्रीमंत वसईला पळाले त्यावेळची परिस्थिती पटेल तुम्ही इतक्या लवकर विसरलात? तेच म्हणतो मी, त्र्यंबकजी त्वेषानं म्हणाला. होळकरानं पुंडावा केला, श्रीमंत घाबरले, तुम्ही त्याचा फायदा घेतला आणि प्रत्येक वेळी होळकरांचं नाव पुढे करून श्रीमंतांना दहशत घालू पाहतात. पण कितीही केलं तरी होळकर आमच्या दौलतीचा आधारस्तंभ, म्हणून मागचं सारं विसरले. त्यांनी आपला वकीलही होळकरांच्या दरबारी पाठवला. हे कृत्य आम्ही दुश्मनीचं समजतो, एल्फिन्स्टन म्हणाला. तुम्हाला होळकरांशी असं परस्पर संधान बांधता येणार नाही. याचा नतीजा ठीक होणार नाही. एल्फिन्स्टनच्या शब्दात धमकी दडलेली होती. डिवचलेल्या नागासारखा त्र्यंबकजी त्यामुळे खवळला. सध्या तुम्ही आमची जी मुरदाड अवस्था करून टाकली आहे त्यापेक्षा दुसरी कोणतीही अवस्था आम्हाला चांगलीच वाटेल, त्र्यंबकजी कडक शब्दात म्हणाला. मराठी राज्याचे आम्ही पेशवे म्हणवतो आणि आमच्या बोलाला तुमची परवानगी लागावी याकरता आणखी अपमान तो कोणता? असं अपमानी जीवन कंठण्यापेक्षा दैवाची परीक्षा पाहत या भूतलावरून नष्ट होणं श्रीमंत पत्करतील. तुमचा हाच निश्चय असेल तर पटेल मी मजबूर आहे. पण श्रीमंतांबरोबर तुमच्यासारख्या इतरांची काय अवस्था होईल याचा तुम्ही विचार केलाय का? आमची अवस्था? त्र्यंबकजी हेटाळणीच्या स्वरात म्हणाला. आमच्यासाठी साहेबांच्या मनात काही वेगळा विचार आहे का? अशी आगीत उडी घेण्यापूर्वी तुम्ही शांत मनानं विचार करावा. तुम्ही श्रीमंतांना स्वस्थ राहण्याची सलाह दिली तर तुमचं हे दोस्तीचं कृत्य कंपनी सरकार कधीही विसरणार नाही. त्र्यंबकजी क्षणभर साहेबाकडे पाहत राहिला. एल्फिन्स्टनचा डाव तो ओळखून होता. त्र्यंबकजी आपल्या जाळ्यात अडकेल या कल्पनेनं एल्फिन्स्टनही क्षणभर उल्लसित झाला. पण त्र्यंबकजीच्या शब्दानं त्याचा पुरा भ्रमनिरास झाला. आपल्या मनाचा क्षोभ आवरून त्र्यंबकजी संथ आवाजात म्हणाला, एल्फिन्स्टन साहेब, तुम्ही माझे फार मोठे दोस्त आहात आणि कट्टे दुश्मनही आहात. आता तुम्ही उच्चारलेले शब्द दुसऱ्या कोणी माझ्यासमोर उच्चारले असते तर त्याचं डोकं मेघसूखाली फोडलं असतं. पण ते शक्य नाही म्हणून मी गप्प बसतोय. साहेब, आपण परस्परांना चांगले ओळखून आहोत. वेळ आली तर माझा शब्द खरा करायला मी कमी करणार नाही, हे तुम्हीही जाणताच. आणि कधी काळी हा त्र्यंबकजी तुमच्या हातात आला तर तो तुमच्याकडून दयेची भीक मागणार नाही, हेही लक्षात ठेवा. त्र्यंबकजी तुम्हाला अनेक दोष दिसतील, पण त्र्यंबकजी स्वामीद्रोही आहे असं तुम्ही स्वप्नात सुद्धा म्हणू शकणार नाही. श्रीमंतांशिवाय वेगळं अस्तित्व या त्र्यंबकजीला नाही. श्रीमंतांना अपमानित जीवन कंठण्याचा सल्ला देऊन तुमच्या दोस्तीच्या मृगजाळामागे धावण्या इतका तो दूध खोळाही नाही. साहेब, आमच्या पुराणात हनुमानासारखा स्वामी भक्त होऊन गेला नाही असं म्हटलंय. त्याची आठवण करीत या आमच्या मराठी राज्याकरता कितीतरी वीरांनी आपल्या फुलासारख्या संसारावर निखारे ठेवून भडकत्या ज्वालात स्वतःला हसत मुखानं लोटून दिलाय. माझ्या नजरेसमोर हे वीर सतत असतात. त्यामुळं स्वामीशी द्रोह करून मिळालेली तुमची दोस्ती
मला कसपटा इतकी सुद्धा किमतीची वाटत नाही. पटेल, त्यात द्रोह नाही. एल्फिन्स्टननं धूर्तपणानं निराळा डाव मांडायला सुरुवात केली. दौलतीमुळे श्रीमंत आहेत. मी सांगतो तसं वागण्यानं तुमची मराठी दौलत वाचणार आहे. दौलतीशी तुम्ही इमान ठेवलं तर ते श्रीमंतांशी इमान ठेवण्यासारखंच आहे. दौलत आणि मराठी राज्य, श्रीमंत हे वेगळे नाहीत, त्र्यंबकजी ताडकन म्हणाला. आम्ही राजाला विष्णूचा अवतार मानतो. मराठी राज्याची ही गादी आणि ती गादी शोभवणारे श्रीमंत हे एकच आहेत. श्रीमंतांशी निष्ठा ही दौलतीशीच निष्ठा आहे. त्र्यंबकजीनं आपल्या नशिबाची गाठ श्रीमंतांच्या पायाशी बांधलेली आहे. त्यामध्येच राज्याचं कल्याण आहे. तसं पाहिलं तर हे राज्य छत्रपतींचं. ते तर साताऱ्याला काही देत आहेत. एल्फिन्स्टन त्र्यंबकजीला अडवून म्हणाला. पेशवाईची वस्त्र छत्रपतींनीच श्रीमंतांना दिली आहेत. छत्रपतींचे सेवक म्हणूनच श्रीमंत मराठी राज्याचा कारभार पाहतात. पण साहेब, या बोलण्याला काहीही अर्थ नाही. धन्याची निंदा करणं पाप आहे. तसंच तो दुसरा कोणी करत असेल तर ते ऐकणंही पाप आहे. तेव्हा मी अधिक काही बोलत नाही. तुमच्या कोणत्याही बोलण्याचा माझ्यावर परिणाम होणार नाही. आम्ही मराठी दिलदार आहोत. आमचं दिल साफ असतं. स्पष्टच सांगतो, तुम्ही आमचे कट्टे दुश्मन आहात आणि दोस्तही आहात. पण जर तुम्ही माझ्या तडाख्यात सापडलात तर तुमची गय होणार नाही हे आत्ताच बजावून ठेवतो. दुर्दैवानं मी सापडलो तर तुमच्याकडून फक्त डोकं मारलं जाण्याचीच वाट पाहीन. आता आम्हाला निरोपाचे विडे द्या. त्र्यंबकजीला निरोपाचे विडे देऊन तो लवाजमेनिशी निघून गेल्यावर ग्रांट साहेबानं एल्फिन्स्टनची एकांतात गाठ घेतली. काय झालं? त्र्यंबकजी काय म्हणाला? ग्रांटनं अधीरपणानं विचारलं. साहेबानं सचिंत मुद्रेनं उत्तर दिलं. कट्टा दुश्मन, जानी दोस्त.